नमस्कार, मी गजानन नंदरे. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रांच्या त्या बातमीचा विस्तार. पाथे अपडेट. आपली भाषा, सडतोड भाषा, मायभूमी न्यूज. खामगाव येथे मुदतबाह्य मद्य विक्री करणाऱ्या चौधरी दारू दुकानदाराचा परवाना रद्द करावा असे निवेदन दिल्यासाठी आले असता दारूमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे. यामध्ये युवा पिढी बर्बाद झाली आहे. इतकेच नाही तर दारूमुळे जीव गमावा लागतो. या ठिकाणी मुदतबाह्य दारू बिअर विक्री होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय बगाळे तसेच या बुलढाणा जिल्ह्याचे उपतालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष तायडे, डॉक्टर ज्ञानेश्वर रावणकर, आशिष ठाकरे अन्य कार्यकर्त्यांनी केलेला आहे. यावेळी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव हे यावेळी बंद दिसत आहे. यावेळी घेतलेली एक छोटीशी मुलाखत डॉक्टर संतोष तायडे, उपतालुका अध्यक्ष राष्ट्रवादी बुलढाणा. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. मी डॉक्टर संतोष तायडे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष. आज आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये काही निवेदन देण्यासाठी आलो असता आमच्यासोबत तालुकाध्यक्ष संजय बगाडे साहेब, कार्याध्यक्ष रावणकर साहेब आणि आमचे मित्र आशिष ठाकरे, आम्ही 4 जण पदाधिकारी इथं आलो असता आज दुपारी 1 पासून तर 1:30 वाजेपर्यंत म्हणजे आज अर्धा पाऊण तासात इथे एकही अधिकारी फिरकला नाही. इव्हन दोन्ही दरवाजांना लॉक आढळून आलं. तसेच अधिकाऱ्यासाठी जी गाडी वापरासाठी दिलेली आहे शासनाने, ती गाडी देखील या प्रांगणात उभी आहे. म्हणजे अधिकाऱ्यांचं इथे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून काही व्यावसायिक हे फोफावलेले आहेत. त्यांच्या विरोधात आम्हाला इथं निवेदन द्यायचं होतं, परंतु दुर्दैवाने इथे कोणी आढळून आलं नाही. याचा आम्हाला वाईट वाटत आहे. आणि दादांचं विशेष म्हणजे उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवारांकडे हे खातं आहे, त्यांचं या विभागात दुर्लक्ष झाल्याचं आढळून येत आहे.